तर दीर्घ श्वास घ्या आणि मूठ हळूहळू घट्ट बंद करा आणि टेन्शन फील करायचं. पाहिजे तर घट्ट करायचे खांदे वगैरे. मग हळूहळू हळूहळू रिलॅक्स करत श्वास सोडायचा. बोट पूर्णपणे रिलॅक्स करायचे, पायाची बोट पूर्ण रिलॅक्स करायची. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू हळूहळू मूठ सोडायची, श्वास पण सोडायचा. पूर्ण शरीर वरपासून खालपर्यंत रिलॅक्स होतंय असं वाटू द्या स्वतःला. डोळे बंद ठेवा. हळूहळू पायाची बोट पूर्णपणे रिलॅक्स करा. हलकी होतात आहे. तुमच्या पोट्या, काफ मसल्स हळूहळू पूर्ण रिलॅक्स करा. दोन्ही गुडघे रिलॅक्स होतात आहे. मांड्या पूर्णपणे रिलॅक्स करा. फ्रंट अँड बॅक ऑफ थाईज, त्या मसल्स मध्ये एक रिलॅक्सेशन येत आहे, हलकेपणा येतोय. आता तुमचा जो पेल्विक पोर्शन आहे, जे बसण्याचा भाग आहे आणि त्याचा वरचा भाग, पोटाच्या थोडस खाली आणि पाठीचा मणका खालच्या बाजूचा पूर्णपणे रिलॅक्स. प्रत्येक श्वासाबरोबर रिलॅक्स आणि हलकं वाटतंय. आता तुमच्या पोटाचा भाग पूर्णपणे रिलॅक्स करा. पोटाच्या मसल्स, ते काही टेन्शन असेल तर हळूहळू हळूहळू रिलॅक्स करा. आता हळूहळू आपलं लक्ष छातीकडे घेऊन या. छातीच्या मसल्स, आपल्या हार्ट, लंग्स हळूहळू रिलॅक्स करा. जे काही टेन्शन असेल, छातीवरती ओझं घेऊन फिरतोय आपण, सगळं खाली टाका. स्वतःला एकदम रिलॅक्स. प्रत्येक श्वास आता हलका हलका होत चाललाय असं तुम्हाला जाणवेल. हळूहळू लक्ष पाठीच्या मणक्याकडे येऊ द्या. पाठीचा जो मधला भाग आहे आणि वरचा भाग आहे, तो पूर्णपणे रिलॅक्स आणि मजबूत असा वाटतोय तुम्हाला. हळूहळू तुमचे खांदे, जे काही ओझं त्याच्यावरती असेल ते खाली टाकून रिलॅक्स करा. तुमचे हात, हाताचा हा पोर्शन आणि बोटांकडचा पोर्शन, आर्म आणि फोर आर्म पूर्णपणे रिलॅक्स करा. हाताची बोट पण पूर्ण रिलॅक्स. मान पूर्णपणे रिलॅक्स. मानेची मागची बाजू देखील, जे काही तिथे पेन वाटत असेल, जखडन वाटत असेल, हेवीनेस वाटत असेल, हळूहळू हळूहळू ते हलकेपणा फील करा आणि रिलॅक्स करा. तर तुमच्या फेस वरती, तुमचं फोरहेड, गाल, तोंडाच्या आजूबाजूचा भाग, कुठे टेन्शन असेल, खास करून जी आपली जबड्याची जागा असते, जॉ, तिथे जर काही टाइटनेस वगैरे दातांना वाटत असेल तर तो हळूहळू हळूहळू रिलॅक्स करून तो भाग एकदम मऊ होतोय असं फील करा.
डोळ्यांच्या आसपासचा, आयब्रोजच्या आसपासचा भाग देखील एकदम हलका वाटतोय. तिथलं सगळं प्रेशर, टेन्शन निघून गेलंय. जसं की डोक्यावरती एक छान बर्फ ठेवलाय, असं एक थंडावा किंवा ती शांतता तुमच्या मेंदूपासून, डोक्यापासून पूर्ण शरीरभर तो थंडावा, ती शांतता, ते रिलॅक्सेशन पसरत चाललंय पूर्ण शरीरभर. ते फील करा. प्रत्येक श्वास आता जो तुम्ही घेताय, दॅट इज बिकमिंग मोर अँड मोर रिलॅक्स्ड अँड लाइटर. एक हलकीशी स्माइल तुमच्या चेहऱ्यावर आणा. तुमचा हात तुमच्या छातीवरती ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या हाताचं आणि तुमच्या हार्टचं कनेक्शन फील करता, त्यावेळी स्वतःला म्हणा, आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय एम कॉन्फिडेंट. आय एम गुड इनफ. मी एक चांगली व्यक्ती आहे. मी आत्मविश्वासू आहे, कर्तृत्ववान आहे. माझं स्वतःवर प्रेम आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूहळू हात खाली घ्या आणि तुमचे डोळे उघडा. विथ द सेम स्माइल अँड एनर्जी यू कॅन कम बॅक. सो वेलकम बॅक. तर आज आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार आहोत याच्यामध्ये, आजच्या सेशन मध्ये, की जेव्हा पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी घडतात पण आपल्याला राग येतो. फॉर एक्झाम्पल, आपण कोणाला तरी मेसेज केला आणि आपल्याला असं वाटलं की त्यांनी लगेच रिप्लाय करायला पाहिजे, पण त्यांचा काही रिप्लाय आपल्याला पाहिजे तसा लगेच आला नाही. सो यू गॉट अँग्री आणि मग तो राग इतका आला की कधी कधी एखादी वस्तूची म्हणजे फेकणे किंवा तोडफोड होणे असं होऊ शकतं. किंवा राग इतका येतो की आता मी जेवणारच नाही, किंवा खूप चिडचिडपणा होतो. तर असं आपल्या आयुष्यामध्ये घडतं की कधी कधी आपल्याला नंतर गिल्ट फील होतं की एवढी रिॲक्ट होण्याची गरज नव्हती, पण तरी सुद्धा मी तेवढी रिॲक्ट झाली. बरोबर, आपल्याला झालेलं आहे असं. तर मग याला कसं हँडल करायचं आणि हे असं का होतं? पहिली गोष्ट म्हणजे ते सगळ्यांनाच होत नाही, पण जेव्हा एखादा ट्रिगर त्याच्याबरोबर असतो जुडलेला, त्यावेळी ते तसं होतं. तर आपण बघूया की हे काय. तर बेसिकली जेव्हा आपण ट्रिगर होतो तेव्हा कुठेतरी मनामध्ये दीर्घ प्रकारच्या जखमा झालेल्या असतात. ते डीप वुंड आपण त्याला म्हणूया, इमोशनल वुंड्स. फिजिकल वुंड्स दिसतात, हाताला जखम झाली, फ्रॅक्चर झालं, पण मनामध्ये असलेलं दिसत नाही. आणि हे कधी किती जुनं आहे ते पण माहित नसतं. कधी कधी हे लहानपणाचं वुंड असतं. मग आपण ते समजून घेईपर्यंत किंवा त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे माहितही नसतं. पण सतत सतत आपण तो एक पॅटर्न बघत असतो की काही ठराविक
लोक दिसले की तशी चिडचिड होणे, किंवा ठराविक घटना घडल्या की तशा पद्धतीची चिडचिड होणे. तर इथे काय होतं, तुमचं जर आतलं एक लहान मूल म्हणतो आपण त्याला, इनर चाइल्ड, ते वुंडेड असतं आणि त्यामुळे तो भावनिक काहीतरी होतं आणि तो इमोशनल ट्रिगर होतो. त्या इमोशनल ट्रिगरमुळे तुमचा जो बिहेवियर आहे किंवा वागणं ते सुद्धा बदलतं. तर हा एक भाग आहे. दुसरं आहे की आपल्या आतमध्ये एक व्हॉइस असतो. तो व्हॉइस असतो, तुला नाही हे जमणार, तू नेहमी चुका करते, तू तर बावळट आहेस. आणि हे दुसरं कोणी म्हणत नसतं, ते आपल्याच मनातून आपल्याला तो आवाज ऐकू येतो. की काही करायला गेलं एखादी गोष्ट, स्पेशली तुम्ही ज्याच्याबद्दल खूप एक्साइटेड असाल, पण तुम्हाला असं वाटतं की मी बावळट आहे, आणि तुम्ही तेच म्हणत नाही, पण तो आतून तसा आवाज येतो. मग हा आवाज कुणाचा असतो? हा तर स्वतःचाच असतो, पण हा येतो कुठून? तर त्याला म्हणतात इनर क्रिटिक. आणि मग हा इनर क्रिटिक काय आहे ते पण आपण समजून घेणार आहे. तर जर आपण म्हटलं की 4 पिलर्स, ओके, या सगळ्या आपण जे बघणार आहे, अँगर, चिडचिड, अतिविचार, अँझायटी, त्याचे 4 पिलर्स. पहिला पिलर आपण बघितला की इनर चाइल्ड कसा ट्रिगर होतो. दुसरं आहे इनर क्रिटिक. तिसरं आहे अँझायटी कशी काय होते. आणि ओव्हर थिंकिंग, म्हणजे खूप विचार 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 विचार, नको ते विचार, तरी पण ते विचार येतातच आहे, आणि मग माइंड फ्युचर मध्ये चिंता करायला लागतं, मग अँझायटी तयार होते. तर हा एक थर्ड पिलर आहे. त्यामुळे पण चिडचिडेपणा, अस्वस्थपणा आणि ओव्हर थिंकिंग होते. आणि फोर्थ आहे लोनलीनेस. लोनलीनेस कशा पद्धतीचा, की हे सगळे प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातले मला सोडवायचे, मला काही कोणी नाहीये सोबत, जेही काय मी करायला जाते तिथे मी स्वतःला एकटीच बघते, आणि हे सगळे आयुष्याचे प्रॉब्लेम्स, हे सगळं ओझं मला एकट्याने व्हायचंय. ही भावना म्हणजे त्या इमोशन मध्ये ती व्यक्ती असते. खरं पाहिलं तर घरामध्ये इतर लोक असतात, फॅमिली मेंबर असतात, किंवा आपले नातेवाईक असतात, ते सगळे असतात रिअल लाईफ मध्ये. पण तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटत असतं की काही नाहीये, शेवटी करायचं ते सगळे प्रॉब्लेम मलाच एकटीला सॉल्व. तर ही एक लोनलीनेसची भावना. ठीक आहे. आणि मग तिला कसं हलकं करता येईल, त्याचं एक परमनंट सोल्युशन. ही जी अँझायटी किंवा विचारांची गर्दी, याला कसं हँडल करता येईल त्याच्यासाठी सोल्युशन, किंवा हा जो आतला व्हॉइस असतो जो सतत टीका करत असतो, आतला टीकाकार म्हणून, त्याला पण कसं हँडल करता येऊ शकतं बरं, किंवा त्याची तीव्रता कशी कमी करू शकतो, त्याचं पण एक टूल असतं. तर या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण बघणार आणि त्याचा टूल बघणार. ओके. आणि पहिलं जे होतं ते इनर चाइल्ड, म्हणजे इमोशनल ट्रिगरमुळे इनर चाइल्ड कसा ऍक्टिव्हेट होतो आणि त्याला आपण कसं हँडल करू शकतो. तर हे 4 पिलर बघायला गेलं तर ते थोडेसे सखोल आहेत, म्हणजे डीप आहेत, त्याची डेप्थ भरपूर आहे. त्यामुळे आपण ते एक एक करून बघितले तर जास्त बेटर आहे. म्हणजे आज आपण इनर चाइल्ड आणि त्याचं एक टूल बघूया, आणि मग जर ते खूप ओव्हरवेल्मिंग वाटलं सगळंच आज, मग आपण पुढचे हळूहळू बघूया, म्हणजे उद्या परवा अशा. ठीक आहे. तर एकदम जरी नाही हे केलं सगळं तरी काही हरकत नाही. तर थोडं थोडं करूया. तर आता आपण बघूया की भावनांचा उद्रेक म्हणजे इथं तुम्ही एक आपण छोटीशी एक्सरसाइज करू शकतो. तुम्ही वही आणि पेन घ्या. त्याच्यासाठी तुम्ही पहिले तर 1 मिनिट घ्या, वही पेन घेऊन या, मग आपण पुढचं काय करायचं ते बघू. तर वही आणि पेन आपल्याला कशासाठी पाहिजे, कारण आपण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी करणार, लिहायची ऍक्टिव्हिटी. आणि जर तुम्हाला लिहायला आवडत नसेल तर तुम्ही ड्रॉइंग पण करू शकता.
की हा हे असं, म्हणजे एखादं निगेटिव्हला तुम्ही एक शेप देऊ शकता, पॉझिटिव्हला एखादा दुसरा शेप देऊ शकता, असं पण करू शकता. ओके. तर आपण आता बघूया की जेव्हा जेव्हा इमोशनल इंटेन्सिटी फील झाली त्यावेळी आपला ब्रेन कसा वागतो. बऱ्याच वेळा तेवढं ओव्हर रिॲक्ट होण्याची गरज नसते, तरी ओव्हर रिॲक्ट झालो का. तर आता तुम्ही मागचा पूर्ण आठवडा एकदा स्कॅन करा, मागच्या सोमवारपासून तर आजपर्यंत, की कुठले व्यक्ती, कुठल्या सिच्युएशन अशा जाणवल्या तुम्हाला आणि तुम्ही एकदम चिडले, किंवा तुम्हाला खूप डीप हर्ट झालं, नॉट नेसेसरी की तुम्ही चिडले आणि ओरडले असंच, पण डीप हर्ट झालं किंवा डिस्टर्बन्स आला, किंवा तुम्हाला इच्छाच नाही झाली कोणाशी बोलायची आणि मग तुम्ही झोपून गेले. म्हणजे ही पण एक प्रकारची इमोशनल कोपिंगच आहे, की ती गोष्ट अवॉइड करायची किंवा रिॲक्ट करायची. बरोबर. तर मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये पर्सन, सिच्युएशन आणि इन्सिडेंट असं काय झालं होतं ज्याने खूप भावनांचा उद्रेक झाला. ऍटलिस्ट एक किंवा दोन घटना तर तुम्हाला आरामशीर सापडतील. आणि तिथे काय बरं झालं होतं ते डिटेलमध्ये नाही लिहिलं तरी चालेल, फक्त हे असं असं झालं, काहीतरी कोणाशी तरी बोलणं असं झालं म्हणा, किंवा कोणीतरी येणार होतं नाही आलं, किंवा कुठे नव्हतं जायचं पण आम्ही गेलो. इट कॅन बी एनिथिंग. ते लिहा. आणि तुम्हाला कुठली इमोशन फील झाली, म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती होती, म्हणजे ती भावना लिहायची. फॉर एक्झाम्पल अँगर म्हणजे राग आला, चिडचिड झाली, किंवा होपलेस वाटलं मला, असं पण असू शकतं. आणि त्याची तीव्रता किती होती, म्हणजे समजा 10 हे खूप तीव्र आहे आणि 0 म्हणजे बिलकुल तीव्र नाहीये, तर 0 ते 10 मध्ये तुम्ही किती बघाल ते. 10 म्हणजे खूप तीव्र, की तुमचं म्हणजे हँडलच नाही करता आलं आणि बस तुम्ही सगळं कट ऑफ केलं, फोन बंद केला आणि झोपून. किंवा तुम्ही सगळं हे केलं आणि तुम्ही कुठेतरी फिरायला नाही गेले, किंवा काहीतरी तुटलं, असं पण होऊ शकतं. आणि नोटीस की हाऊ मेनी टाइम्स, वीक मध्ये किती वेळा असं झालंय, आणि जर रोज असं होत असेल तर दिवसातून किती वेळा होत, आणि कुठल्या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये किंवा काही पर्टिक्युलर व्यक्ती अराउंड तुमच्या असले आजूबाजूला तर असं होतंय का. हे आपण का करतोय, अवेअरनेस एक्सरसाइज बघायला की किती या गोष्टीला आपण फेस करतो रोज, कारण हा रोजचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. आणि ज्यावेळी तुम्ही बघता की हे असं घडलेलं आहे, तेव्हा स्वतःला आता एक प्रश्न विचारा की ते एवढ्या तीव्रतेने गरजेचं होतं का. फॉर एक्झाम्पल एखाद्याने रागात कपच फोडून दिला, पण मग नंतर त्या व्यक्तीला वाटतं की एवढं करायची गरजच नव्हती, कप न फोडता सुद्धा मी तो राग व्यक्त करू शकले असते. बरोबर. तर स्वतःला विचारा की ते करण्याची गरज होती का. आणि थर्ड प्रश्न स्वतःलाच तिथे तुम्ही लिहा की पुढच्या वेळी सेम अशीच सिच्युएशन आली किंवा असेच व्यक्ती आजूबाजूला आले तर मी ह्या सेम इमोशनला, कारण भावना तर तीच येणार आहे, मी तिला कसं हँडल करेल, याच पद्धतीने रिॲक्ट करेल की वेगळ्या पद्धतीने करेल, मला कसं आवडेल किंवा मी काय प्रयत्न करेल. तर हा अभ्यास तुमचा झाला. तुम्ही आता या जेव्हा तुम्ही हा सेशन संपेल त्या वीक मध्ये या गोष्टीवर लक्ष ठेवा, कुठल्या कुठले सिच्युएशन तुम्हाला ट्रिगर करतात, काय तुमची इमोशन असते, किती तीव्र असते, आणि खरंच तेवढं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा ते तेवढं गरजेचं नसल्यामुळे गिल्ट येत, आणि मग तो गिल्ट एक वेगळा प्रॉब्लेम होऊन जातो, की सारखं स्वतःला अपराधीपणासारखं वाटणं, किंवा मग मी काहीतरी आता चूक केलेली आहे असं वाटतं.
पण तुम्ही सतत गिल्टमध्ये राहणं पण तुमचा माइंड डिझर्व नाही करत, बरोबर? कारण असं म्हणतात की मन हे मंदिर आहे. पण जर आपण गिल्ट किंवा या नकारात्मक भावना ठेवल्या तर वी आर ट्रीटिंग द माइंड ॲज अ गार्बेज डस्टबिन बट नॉट ॲज अ टेम्पल, हो ना? तर मग आपण काय करू शकतो, त्याचा ती रिॲक्टिव्हिटी कशी कमी करता येईल ते आपण बघू. बरं, ती रिॲक्टिव्हिटी पहिली गोष्ट का होते त्याचं कारण आपण बघू. इथे लिहिलंय, तुम्ही ओव्हर रिॲक्ट करत नाही, तर तुमचा मेंदू फक्त त्याचं काम करतो. काय होतं, मेंदू प्रोटेक्शन करायचं काम करत असतो, तुम्ही ओव्हर रिॲक्ट होत नसता. मग काय होत असतं बरं? आता बघा, हे तुमच्यासोबत झालंय का? एखाद्या अगदी छोट्याशा गोष्टीवरून, जसं चहा सांडला किंवा मेसेजला रिप्लाय उशिरा आला, खूप चिडचिड झाली किंवा रडायला लागलात, तर मग तुम्ही चिडचिड केली, रडले कारण नसताना किंवा रिॲक्ट केल्यामुळे मग अपराधी पण. तर ही तुमची चूक नाही, तुमचा मेंदू त्याचं काम करतो. बरं, मेंदू काय काम करतो? मेंदूमध्ये एक अमिगडेला नावाचा भाग असतो, तो आपला असतो, आपण त्याला अॅनिमल म्हणूया, आपला आतला अॅनिमल. तो एकदम अलार्म सारखा वाजतो आणि काहीतरी भस्कन करायला भाग पाडतो, पण तो सुद्धा आपल्याला प्रोटेक्टच करत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला दिसलं की म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला माहिती इथे चटका बसणार आहे, तर आपण विचार नाही करत, पटकन हात मागे घेतो. जर तिथे आग असेल तर मागे घेतो, किंवा शॉक बसणार असेल तर हात मागे घेतो. तर यावेळी ब्रेन मध्ये काही क्विक सिस्टीम्स असतात, त्या काम करतात. तसंच अमिगडेला पण एक असतो, तो एक अलार्मचं काम करत असतो. आता समजा एखाद्याने मेसेजला रिप्लाय नाही केला किंवा चहा सांडला, तर असते छोटीशी गोष्ट, पण मेंदूला काय मेसेज जातो की समथिंग इज नॉट ओके, काहीतरी डेंजर आहे. आणि मग हा जो आपला विचार करणारा मेंदू असतो, जो पुढे असतो, तो बंद होऊन जातो काम करणं. मग हा फक्त एमर्जन्सी वाला पार्टच काम करतो. खरं म्हणजे आपण जर असा विचार केला तर चहा सांडणं किंवा मेसेजला रिप्लाय न करणं किंवा छोटीशी गोष्ट, एखादं सांगितलेलं काम न करणं, इज नॉट अ बिग थिंग. बट फॉर दॅट पर्सन, ज्यांना ते हिलिंग झालेलं नाही किंवा काहीतरी ट्रिगर झालेले, त्यांच्यासाठी तो मोठा प्रॉब्लेम असू शकतो, जीवन मरणाचा. म्हणून त्यांचा मेंदू एवढा अलार्म वाजवतो आणि म्हणतो धोका आहे, काहीतरी सेफ नाही. मग बॉडी काय करते, आयदर फाईट मोड मध्ये जाते किंवा पलायन मोड मध्ये जाते. फाईट आणि पलायन मोड हे एक प्रोटेक्शनचे सिस्टीम्स आहेत आपल्या मेंदूच्या आणि शरीराचे. त्यामुळे अनालिटिकल ब्रेन, म्हणजे हे योग्य की ते बरोबर, ते योग्य की ते चूक, ही सारासार विचारसरणी एमर्जन्सीच्या वेळेस मेंदू म्हणतो आम्हाला तुम्ही नको, आम्हाला कोणीतरी फास्ट काम करणारं पाहिजे. आणि मग हा फास्ट काम करणारं शरीरामध्ये एक प्रकारची टेन्शन किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी, त्या फाईट आणि फ्लाईट साठी एक ताकद लागते. त्या ताकदीसाठी कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन शरीरामध्ये वाढवतो. मग जेव्हा स्ट्रेस हॉर्मोन शरीरात, पूर्ण शरीरामध्ये वाढलेला असतो आणि बॉडी एकदम मोठ्या, आता काहीतरी युद्ध करण्यासाठी पण तयार आहे, एवढा मेंदूमध्ये आणि शरीरामध्ये जर चाललेलं असतं, आणि बाहेर काहीतरी छोटस झालेलं असतं की चहा सांडलेला आहे, मोठं काही झालेलं नाही, पण शरीरामध्ये रिस्पॉन्स खूप तीव्र प्रकारचा झाला, बिकॉज ब्रेनला असं वाटलं की काहीतरी सेफ नाही. मग ब्रेन काय करतो, तो असाच शांत होणार नाही. त्यावेळेस नुसतं आपण जर स्वतःला म्हटलं की आता शांत होऊन जा, किंवा कोणी समजवायला आलं की आता तू शांत हो, तर उलट त्याचा राग येतो आपल्याला, की हे यांना काही कळत नाही, आता मला शांत म्हणायला सांगतात. कारण त्या व्यक्तीलाही माहित नसतं की आता शांत कसं व्हायचं. जेव्हा ब्रेन आणि बॉडी टेक ओव्हर करते, त्यावेळेला नुसतं शांत राहा या विचाराने काम होत नाही. मग त्यावेळी शरीराला संदेश द्यावा लागतो
कशा पद्धतीने, तर त्याला आपण म्हणूया की बॉडी रिसेट टेक्निक फॉलो करायला लागतं. त्याच्या आधी आपण समजून घेऊया की ट्रिगर कोण झालं याच्या सगळ्यामध्ये. जो तुमचा आजचा व्हर्जन असतो, ऍडल्ट व्हर्जन, म्हणजे आजची मोठी तुम्ही, ते तर्क करतं की काय बरोबर आहे काय चूक. पण ज्यावेळी अमिगडेला येतो मध्ये, अलार्म वाजतो, त्यावेळी हा ऍडल्ट सेल्फ पूर्णपणे बाजूला होतो. आणि जो चाइल्ड पार्ट आहे, ज्याला आधी कधीतरी अशाच प्रकारच्या सिच्युएशनमुळे ट्रिगर झालेलं असतं, ते आतलं लहान मूल भूतकाळातली वेदना आठवतं. आणि मग ती वेदना आठवल्यानंतर तो भाग, आतला लहान भाग, किंवा आपण त्याला तुमच्यातलं लहान मूल म्हणूया, इनर चाइल्ड, तो ती घटना परत जगतो जशीच्या तशी. तर त्याच्यासाठी ते आत्ता सगळं घडतं आणि परत तेवढ्याच तीव्रतेने त्याला हर्ट होतं म्हणा, किंवा काहीतरी असं होतं, ट्रिगर. आणि मग तुमचा मेंदू त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्या इनर चाइल्डला. कारण मेंदूमध्ये तर त्या घटनांचं मेमरी असते की लहानपणी ह्या व्यक्तीला, या व्हर्जन ऑफ 4 वर्षाच्या हिला ह्या अशा अशामुळे त्रास झाला होता, किंवा अशा अशामुळे बोलणे खायला लागले होते, किंवा तिला असं असं एकटं सोडून एकटं वाटलं होतं ज्यावेळी असं कोणी वागलं होतं. तर ह्या मेमरीज असतात कुठेतरी. आणि मग ती वेदना भूतकाळामधली त्या भागाला आठवते. मग तो भाग हर्ट होतो, परत परत त्या सगळ्या वेदनांमधून जाण्या. आता त्या मेंदूला वाटतं की नको नको, आपण त्याला प्रोटेक्ट करू. आणि त्यामुळे मग शारीरिक दृष्टीने तो वेगवेगळ्या पद्धतीने ते टेन्शन, तो मेंदू दाखवायला सुरुवात करतो, कॉर्टिसॉल रिलीज करून, किंवा फाईट फ्लाईट, बाहेरून चिडचिडेपणा. कारण एक प्रकारचं युद्धच चालू असतं, द्वंद्व, की लहान पार्ट जो असतो आपला, तो काहीतरी ट्रिगर झालेला असतो, पण या ऍडल्टला माहित नसतं की आता ह्या लहानला हँडल कसं करायचं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कन्फ्युजन तयार होतं की हे काय करायचं आता हे. मग हा अलार्म कसा बंद करायचा, तर इथे शरीराला पहिली गोष्ट म्हणजे जे सगळे कॉर्टिसॉल हार्मोन, म्हणजे स्ट्रेस हार्मोन रिलीज झालेला आहे, किंवा एवढे प्रॉब्लेम्स होत असतात ऍट अ टाइम, ते कसे शांत करता येतील. तर एक हात छातीवरती ठेवायचा, त्याला आपण बॉडी रिसेट टेक्निक म्हणूया. एक हात छातीवरती आणि दुसरा हात पोटावरती ठेवायचा. ही स्टेप 1 झाली. स्टेप 2 म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा, आणि दीर्घ श्वास घेताना पोट पुढे यायला पाहिजे. ठीक आहे. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्यायचा, पोट पुढे येऊ द्या. आणि स्टेप 3 हळूहळू श्वास सोडा. तुम्ही नाकाने सोडू शकता, तोंडाने श्वास सोडू शकता, आणि ही रिपिटेशन करायची. एक हात छातीवरती, एक हात पोटावरती, दीर्घ श्वास घ्यायचा, आणि हळुवारपणे थोडासा लॉंगर एक्झेलेशन सोडायचं. श्वास घ्यायचा आणि थोडा लांब श्वास सोडायचा. आणि खूप फास्ट नाही करायचं, आपल्याला हळुवारपणे हा श्वास घ्यायचा आहे. तर माझ्या बरोबर करा तुम्ही. एक हात छातीवरती, एक हात पोटावरती. श्वास घ्या आणि पोट पुढे आलेलं फील करा, आणि मग हळूहळू श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा. ही प्रोसेस कंटिन्यू करा, आणि हे करताना स्वतःला म्हणा, मी आता या मोठ्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. मी आता ऍडल्ट सेल्फ आहे, मोठी आहे, आणि या मोठ्या शरीरामध्ये मी आता सुरक्षित आहे. मी आता या ऍडल्ट शरीरामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि हे सतत मनातल्या मनात मोठ्याने, मनातल्या मनात म्हणू शकता किंवा मोठ्याने म्हणू शकता, रिपीट करायचं आणि स्वतःला सांगायचं. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या माइंड मध्ये तो मेसेज जातो की आता मी ही छोटी नाहीये, मी आता हा मोठा व्हर्जन आहे आणि सेफ आहे. तर छोटीशी बॉडी रिसेट टेक्निक तुम्हाला रिलॅक्स होण्यामध्ये खूप मदत करेल.
तर एक तुमचे 2 ते 3 सायकल्स ह्या ब्रीदिंगचे झाल्यानंतर तुम्ही डोळे उघडू शकता आणि हात हळूहळू खाली आणू शकता. आणि आता जेव्हा हे ब्रीदिंग तुम्ही केलं त्यावेळी स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या की तुम्हाला कसं वाटलं. म्हणजे जे काही आधी ही एक्सरसाइज करण्याच्या आधी तुम्ही जे होते आणि नंतर त्याच्यामध्ये इवन 1% पण बदल वाटतो का. या छोट्याशा टेक्निकने जर बदल वाटत असेल तर त्याला रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जर ठेवलं तर मग ते ऍक्च्युली जेव्हा खरंच ट्रिगर होईल तेव्हा ते आपोआप सहजपणे आपल्याला जमेल. नाहीतर आपण विसरून जाऊ, आपल्याला जमणार नाही. म्हणून आपल्याला ह्या टेक्निक ज्या आपण शिकतो त्या प्रॅक्टिस मध्ये ठेवणं खूप महत्वाचं. ठीक आहे. तर शरीराचं एकदा स्कॅनिंग करा की तुम्हाला कुठे समजा हेवीनेस किंवा टेन्शन वाटत होतं आणि आता रिलॅक्स वाटतंय. कारण की आपण ते लिहिलं, ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला ट्रिगर झालं इमोशनली त्या तुम्ही 1-2 गोष्टी जरी लिहिल्या असतील तरी बॉडीमध्ये लगेच टेन्शन किंवा थोडा अस्वस्थपणा लगेच पकडतो. जेव्हा आपण हे अशा प्रकारचं बॉडी रिसेट प्रॅक्टिस करतो त्यावेळी लगेच ते जे कलेक्ट झालेले ते लगेच रिलीज पण होतं. तर जेव्हा आपण हा अवेअरनेस आणतो ना की मी कशा पद्धतीने कमी करू शकते, पहिली गोष्ट म्हणजे जाणीव स्वतःला होऊ द्यायची की माझ्यामध्ये काहीतरी हे घडतंय आणि मला आता काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि माझं टेन्शन रिलीज करायला पाहिजे. ठीक आहे. तर नोटीस करा की मला कसं वाटतंय आणि जेव्हाही तुम्हाला असं ट्रिगर होतं त्यावेळी त्या स्वतःबरोबर बसा की काय नेमकं ट्रिगर झालं, एवढं रिॲक्ट जर होण्याची गरज नव्हती किंवा इमोशनली एवढं डिस्टर्ब होण्याची गरज मला लॉजिकली वाटत नाहीये. मग काय असं झालं जेणेकरून काही आहे का ह्याच्याशी रिलेटेड माझी आधीची काही मेमरी. त्याच्या तुम्ही पाहिजे तर नुसतं विचारांमध्ये टाइम स्पेंड करू शकता किंवा लिहू शकता. पण तुमचं मन बरोबर तुम्हाला त्या घटनेपर्यंत घेऊन जाईल की एक्झॅक्टली काय तुम्हाला ट्रिगर करतं किंवा काहीतरी अशी जखम मनामध्ये खोलवर रुतलेली आहे जी तुमचं जे आत्ताचं वागणं आहे ते प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतं तुम्हाला किंवा इतरांना, पण त्याचं रूट कॉज जे आहे ते कुठेतरी वेगळीकडे. आणि जेव्हा ते रूट कॉज बरं होतं किंवा हील होतं त्यावेळी तुम्हाला नव्याने काही करण्याची गरज नसते, आपोआप हे बाकीचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातात. तर हा अभ्यास तुम्ही थोडासा करा की रोजच कुठल्या गोष्टी ट्रिगर करतात, काय होतं आणि अपेक्षेपेक्षा जास्त ट्रिगर वाटलं तर मग मी कशा पद्धतीने त्याचं रूट कॉज शोधू शकते. ठीक आहे. तर हा तुमच्यासाठी एक हलका फुलका होमवर्क, खूप टेन्शन घेऊन नाही करायचं, इझिली करा. तर आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया आणि मग तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आपण बघितलं मनाच्या जखमा बऱ्या होतात जेव्हा आपण समजून घेतो आपल्या आतला तो इनर चाइल्ड आणि कुठल्या गोष्टी आपल्याला इमोशनली ट्रिगर करतात. आता हा भावनांचा उद्रेक म्हणजे खूप तीव्र भावना, इमोशनल ओव्हरवेल्मिंग आपण म्हणूया, तर त्याचं आणि मेंदूचं एक कनेक्शन असतं. जेव्हा जेव्हा हे मेंदूचं ओव्हरवेल्मिंग होतं त्यावेळी मेंदूमध्ये जो एक तो भाग असतो अॅमिगडेला तो ऍक्टिव्हेट होतो. मग आपण पाहिलं की कसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिडचिड, रडणे, संताप करणे, अपराधीपणा वाटणे हे होतं. आणि याचं मूळ असतं ती कुठेतरी पास्ट मेमरी जी असते ती ऍक्टिव्हेट होते. ही पास्ट मेमरी जो अलार्म असतो आपला मेंदूतला त्याला जागृत करते. त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात आणि शरीर खूप अस्वस्थ होतं, टाईट होऊन जातं, हेवी होतं. अचानक तुम्हाला असं वाटतं की वजन वाढलंय माझं, पण ते फक्त वॉटर रिटेन्शनचं वजन असतं, ऍक्च्युली ते फॅट नसतं. पण ते टेन्शन घेऊन घेऊन सगळं शरीर असं फुललेलं वाटू शकतं.
किंवा मसल टेन्शनमुळे सगळे हाडं किंवा हात असे टाईट झाले असं वाटू शकतं. तर हे कुठल्या तरी ट्रिगर्समुळे होत असतं. बरं, इथे तुमचा अडल्ट व्हर्जन रिॲक्ट करत नसतोच. तो जो इनर चाइल्ड असतो तो दुखावला गेलेला असतो आणि त्याला तुमचा मेंदू प्रोटेक्ट करत असतो. आणि मग हा अलार्म कसा बंद करायचा, त्या अमिगडेलाला शांत कसं करायचं, तर ह्या सिंपल टेक्निकनी एक हात छातीवरती आणि पोटावरती आणि मग श्वास घेऊन हळूहळू सोडायचं. इथे वेगस नर्व्हचे एंडिंग्स असतात, त्यामुळे सुद्धा ती वेगस नर्व्ह जी असते ती पण शांत होते. आणि इन जनरल पण हा जो एक्सरसाइज आहे तो खूप तीव्र जर प्रकारचं टेन्शन किंवा भावना असतील तर त्यांना तो रिलॅक्स करतो. आणि मग तुम्ही जर जेव्हा म्हणाल या एक्सरसाइज बरोबर की मी आता मोठ्यांच्या शरीरात पूर्णपणे सुरक्षित आहे, तुम्ही तुमच्या माइंडला सिग्नल देताय की तुम्ही ऍडल्ट व्हर्जन आहात आणि तुम्ही सुरक्षित आहात. जितकं रिपीटेडली तुम्ही हा सिग्नल देता तेवढं तुमचं शरीर चांगलं रिलॅक्स होतं आणि तुम्हाला सुचतं की आता मी काय करायला पाहिजे, ज्याला आपण सुज्ञपणा म्हणू किंवा डिसिजन मेकिंग म्हणू. हे मग जेव्हा आपलं शरीर आणि मन शांत होतं त्यावेळी आपल्याला ते चांगलं सुचतं. तर आपण आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये इनर क्रिटिक बघूया की हा जो आतला आवाज असतो तो का बरं सारखा सारखा येत असतो की तुला हे नाही जमणार, तू सगळं चुकीचंच करते, तू थोडी वर्दी आहे. हे असे आवाज येत असतात. त्याचं कारण बघूया आणि त्याला कसं हँडल करायचं ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू. तर ते माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण बोलत होतो ह्या ट्रिगर बद्दल म्हणा किंवा ही अँझायटी वाटली किंवा स्ट्रेस वाटला, तेव्हा काय बरं एखादी गोष्ट तुम्हाला आठवली किंवा काही तुम्हाला असं शेअर करावं असं वाटत असेल तर तुम्ही करू शकता. कारण जितकं तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल की हा माझ्या आयुष्यामध्ये हे कुठे झालंय, तर त्याला तुम्ही स्वतःला रिलेट करून पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात पण राहील आणि प्लस तुम्हाला त्याच्यातून निघण्यामध्ये पण मदत होईल.